आपण नेहमीच म्हणतो ना, हे काम नंतर करू. पण खरंच त्या नंतर या शब्दाची किंमत काय आहे? चला, दी आर्ट ऑफ लेझीनेस या पुस्तकातून काही जबरदस्त विचार समजून घेऊया, जे आपल्याला टाळाटाळ करण्याच्या सवयीवर मात करायला नक्कीच मदत करतील. जरा विचार करा या प्रश्नावर. वयाच्या 80व्या वर्षी मागे वळून पाहताना सगळ्यात मोठी खंत कोणती असेल? हा खूप खोलवर विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का? आणि याच प्रश्नामध्ये आजच्या आपल्या संपूर्ण चर्चेचं सार दडलेलं आहे. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया, नंतर करण्याची मोठी किंमत. इथे आपण एका अशा सत्याचा सामना करणार आहोत, जे आपल्याला तसं तर माहीत आहे, पण आपण ते अनेकदा सोयीस्करपणे विसरतो. स्क्रीनवर दिसणारी ही यादी बघा. आवडत्या गोष्टी न करणं, वेळ वाया घालवणं, या काही छोट्या गोष्टी नाहीत, बरोबर? यांचा थेट संबंध आपल्या कुटुंबाशी, आरोग्याशी आणि आपल्या एकूणच आनंदाशी आहे. हीच ती ओझी आहेत जी उद्या करू म्हणण्याच्या सवयीमुळे आयुष्यभर आपल्यासोबत राहतात. आता हा आकडा बघा, 3700. फक्त एवढाच. सरासरी मानवी आयुष्य इतक्याच आठवड्यांचं असतं. जेव्हा आपण वेळेला असं आकड्यांमध्ये बघतो, तेव्हा तिचं महत्त्व किती जास्त आहे हे एकदम जाणवतं, नाही का? अचानक वेळ खूपच मौल्यवान वाटू लागते. पाउलो कोएल्हो यांचं हे वाक्य अगदी मनाला भिडणारं आहे. आपण ज्या योग्य वेळेची वाट पाहत असतो ना, ती कदाचित कधीच येणार नाही. आपल्याकडे जी वेळ आहे ती फक्त आणि फक्त आत्ताची आहे. मग जर वेळ इतकी कमी आहे, तर पहिलं पाऊल कोणतं? ते आहे आपल्या मानसिकतेत एक मोठा बदल घडवणं. चला, दुसऱ्या भागात जाऊया, जबाबदारीची मानसिकता. आणि याचा मूळ विचार अगदी सोपा आहे, कोणीही येणार नाही. हा विचार समजून घेण्यासाठी एक छोटीशी गोष्ट पाहूया. एका शेतकऱ्याचं शेत कापणीला आलंय. तो आधी आपल्या मुलांवर अवलंबून राहतो, त्यानंतर तो मजुरांवर अवलंबून राहतो. पण दोन्ही वेळेस काहीच घडत नाही. शेतातल्या चिमण्यांना काही काळजी वाटत नाही, कारण त्यांना माहीत आहे की अजून वेळ आहे, काम काही होणार नाहीये. पण मग तो क्षण येतो जेव्हा शेतकरी म्हणतो, उद्या हे काम मी स्वतः करणार आहे, आणि त्याच क्षणी सगळं बदलतं. चिमण्यांना लगेच कळतं की आता इथून जायला हवं. का? कारण त्यांना कळतं की यावेळेस काम नक्की होणार आहे. आणि ही गोष्ट आपल्याला या शक्तिशाली विचारापर्यंत घेऊन येते, आपल्याला वाचवायला कोणीही येणार नाही. हा विचार निराशावादी नाहीये, उलट तो आपल्याला सक्षम बनवणारा आहे. कारण खरा बदल घडवण्याची शक्ती फक्त आणि फक्त आपल्याच हातात असते. एकदा का ही जबाबदारी स्वीकारली की आपल्यासमोर एक निवड उभी राहते. आणि हाच आपल्या पुढच्या भागाचा विषय आहे, आपला अवघड मार्ग निवडा. जरा या तक्त्याकडे बघा. एका बाजूला आहेत सोपे पर्याय. ते आत्ता निवडायला खूप चांगले वाटतात, पण ते कुठे घेऊन जातात? एका कठीण आणि पश्चातापाने भरलेल्या आयुष्याकडे. आणि दुसऱ्या बाजूला आहेत कठीण पर्याय, जे आत्ता त्रासदायक वाटतात, पण ते एका सोप्या आणि स्वातंत्र्याने भरलेल्या आयुष्याचा मार्ग उघडतात. निवड नेहमीच आपली असते. जिम रॉन यांनी हेच खूप सुंदर शब्दात मांडलं आहे. 2 वेदनांपैकी एक निवडायची आहे. शिस्तीची वेदना ही तात्पुरती असते, व्यायामासारखी. पण पश्चातापाची वेदना, ती आयुष्यभर सोबत राहते. ठीक आहे, तर आपण मानसिकतेबद्दल बोललो, पण हे सगळं प्रत्यक्षात कसं आणायचं? चला, आता कृती करण्यासाठी काही प्रभावी साधनांचा संच उघडूया. पहिलं साधन आहे 80-20 नियम. कधी असं वाटलंय का की दिवसभर इतकं व्यस्त असूनही काहीच महत्त्वाचं काम झालं नाही? हा नियम सांगतो की आपले बहुतेक परिणाम, म्हणजे सुमारे 80% फक्त 20% प्रयत्नांमधून येतात. खरी गोष्ट आहे ती 20% महत्त्वाची कामं शोधून त्यावर आपलं पूर्ण लक्ष केंद्रित करण्याची. पुढचं आहे पार्किन्सनचा नियम. हा खूपच मनोरंजक आहे. यानुसार आपण एखाद्या कामाला जेवढा वेळ देतो, ते काम तेवढाच वेळ घेतं. म्हणजे बघा, जर तुम्ही एखादा रिपोर्ट लिहिण्यासाठी 1 आठवडा दिला, तर तो 1 आठवडा घेईल. पण जर एकच दिवस दिला, तर तो एका दिवसात पूर्ण होईल. स्वतःसाठी लहान मुदती ठरवून एक प्रकारची तातडी निर्माण करणं, हे यामागचं सूत्र आहे. हे एक असं तंत्र आहे जे खूप लोक वापरतात, पोमोदोरो तंत्र. हे अगदी सोपं आहे. एक काम निवडा, घड्याळ लावून 25 मिनिटं पूर्ण लक्ष देऊन काम करा, मग 5 मिनिटाचा छोटा ब्रेक घ्या, आणि हेच चक्र पुन्हा करा. यामुळे मोठी कामंसुद्धा लहान, सोप्या भागांमध्ये विभागली जातात आणि सहज पूर्ण होतात. आणि शेवटी हा 5 सांगळा आकडा एका सुपर सोप्या नियमाचं प्रतीक आहे. हा आहे 5 मिनिटांचा नियम. कल्पना अशी आहे की जे काम 5 मिनिटांपेक्षा कमी वेळात होऊ शकतं, ते लगेच करून टाका.
अजिबात पुढे ढकलू नका. असं केल्याने कितीतरी मानसिक ताण कमी होतो हे करून बघितल्यावरच कळेल. तर आपल्याकडे आता योग्य मानसिकता आहे आणि काही साधनही आहेत. या सगळ्याला एकत्र कसं आणायचं? चला आपल्या शेवटच्या भागाकडे वळूया, पश्चात्तापाशिवाय जगणे. पाब्लो पिकासो यांनी आपल्याला निर्णय घेण्यासाठी एक अतिशय प्रभावी विचार दिला आहे. कोणतंही काम पुढे ढकलण्याआधी फक्त एक क्षण विचार करा. हे काम अपूर्ण राहिलं तरी चालेल का? या प्रश्नाचं उत्तरच आपल्याला योग्य मार्ग दाखवेल. ही जुनी म्हण आपण ऐकलेल्या प्रत्येक गोष्टीचा सार सांगते. झाड लावण्यासाठी सर्वोत्तम वेळ 20 वर्षांपूर्वी होती, हे खरंय. पण दुसरी सर्वोत्तम वेळ आत्ता आहे. तर आज आपण जे काही बोललो त्यावरून शेवटचा प्रश्न हा नाही की कधी सुरुवात करायची, तर प्रश्न हा आहे, आज कोणतं झाड लावलं जाणार आहे.